जगातल्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा असलेल्या कुंभमेळ्यातलं सर्वात मोठं पर्व असलेल्या अमृत स्नानाला सुरुवात। संगमावर हर हर महादेव हर हर गंगेचा जयघोष। आज देशभरात मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या मकर संक्रांती, पोंगल आणि माघ बिहू या सणाच्या शुभेच्छा। देशाला हवामान आणि वातावरणाविषयी जागरूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मिशन मौसमचं उद्घाटन। हवामान विभागाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाची केली पाहणी। सोनमर्ग बोगद्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळून जम्मू काश्मीरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल। बोगद्याच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर येणार। नौदलाच्या 2 युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण। भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती स्थिर मात्र संवेदनशील। तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू। लष्कर प्रमुखांची माहिती। हज यात्रेकरूंच्या भारताच्या कोट्यासंदर्भात भारत आणि सौदी अरेबियात करार। 1,75,000 पेक्षा अधिक यात्रेकरू करू शकणार हज यात्रा। सोयाबीन खरेदीसाठी राज्यात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची पणन विभागाला सूचना। सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत केंद्राकडून मुदतवाढ। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करत कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि नवी दिल्लीत सुरू झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत नेपाळला 42-37 असं नमवून भारताची विजयी सलामी।